नमस्कार मित्रांनो. ग्रामीण डाकसेवक या पदाच्या जागा निकषित आहेत. आपण त्याबद्दलच थोडीशी माहिती घेऊया. तर मित्रांनो, हे ग्रामीण डाकसेवक म्हणजेच आपले पोस्ट मास्टर. आपल्या प्रत्येक गावात येऊन जे आपल्याला काही आपलं डिलिव्हरी वगैरे असेल तर ते आपल्याला देतात. आपलं काही पोस्ट येणार असेल तर ते आपल्याला देतात. याच्यासाठी आता अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे. 15 तारखेपासून ती चालू झाली आहे. तर आपल्याला 5 ऑगस्ट पर्यंत याचे फॉर्म भरता येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो. एक आहे ब्रँच पोस्ट मास्टर, दुसरी आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि तिसरी आहे ग्रामीण डाक सेवक. याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता ही 10वी आहे. म्हणजेच 10वीच्या मार्क्सवरती आपलं सिलेक्शन होणार आहे. यासाठी कुठलीही एक्झाम होणार नाही. जेवढे मार्क जास्त आपल्याला 10वीला असतील तेवढा आपला चान्स जास्त आहे सिलेक्शनचा. तर मित्रांनो, याची बेसिक सॅलरी बघून घेऊया आपण. ब्रँच पोस्ट मास्टरसाठी 12,000 मिनिमम ते 29,380 मॅक्झिमम अशी एक स्लॅब आहे. त्याच्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि डाकसेवक यांच्यासाठी मिनिमम 10,000 ते मॅक्झिमम 24,470 असा पेमेंट स्लॅब आहे. तर मित्रांनो, त्यासाठी इलिजिबिलिटी मध्ये आपण बघूया. एज लिमिट हे मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम 40 वर्ष एवढे आहे. एज रिलॅक्सेशन पण आहे, तेही आपण या चार्ट मध्ये बघू शकता. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज, सायकलिंगचं नॉलेज म्हणजे सायकल चालवायला यायला पाहिजे. आणि या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय कसं करणार, तर आपल्याला इंडिया पोस्ट gdsonline.gov.in या साईटवर जायचं आहे, जी साईट मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि याची अप्लाय करण्याची प्रोसिजर सुद्धा खूप सोपी आहे मित्रांनो. तुम्ही एकदा त्या मी दिलेल्या लिंकवर जा आणि तिथून रजिस्ट्रेशन करा. तसेच पुढील फॉर्म हा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला भरता येईल. फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला 100 रुपयाची पेमेंट करायची आहे. ती ओबीसी आणि ओपन करता आहे. SC/ST साठी हा फॉर्म फ्री आहे. त्यानंतर जो फॉर्म सबमिट केला आहे तो तुम्हाला सेव्ह करून प्रिंट काढून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर ती जमा करण्यासाठी सोपी होईल. तर तुम्हाला यासाठी मित्रांनो मार्कशीट लागणार आहे, आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे. तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर ते पण, तुमचा डेट ऑफ बर्थचा प्रूफ पाहिजे, मेडिकल सर्टिफिकेट पण लागेल एक, जर तुम्ही डिसेबल असाल तर. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे विचारले जातील, ते तुमचे शॉर्टलिस्ट केले जातील, त्यातून सिलेक्शन होईल तुमचं. तर या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला पुढील फॉर्म भरता येईल. बघा, हे सुरुवातीला तुम्ही नोटिफिकेशन बघणार, त्यानंतर रजिस्ट्रेशन करणार, अप्लाय ऑनलाईन करणार, फीस पेमेंट करणार आणि नंतर फॉर्म सेव्ह करून ठेवणार. ही खूप सोपी पद्धत आहे. बघा, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हॅलिडेट करू शकता, ईमेल टाकून व्हॅलिडेट करू शकता. तुमचं 10वीच्या प्रमाणपत्रावर जसं नाव आहे तसं तुम्ही नाव टाकायचं आहे. फादर्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर हे सगळं सबमिट करायचं आहे तुम्हाला. आणि सबमिट केल्याच्या नंतर ही पुढची प्रोसिजर येईल. असे करत तुम्ही 3ही प्रोसिजर करून आपला फॉर्म सेव्ह करून त्याची प्रिंट काढून ठेवू शकता, जी आपल्याला शेवटी सिलेक्शन झाल्यानंतर सबमिट करण्यासाठी कामाला येईल. ऍप्लिकेशन नंबर जो तुम्ही पहिला रजिस्ट्रेशन केला त्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येईल. तो रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून तुम्ही सर्कल सिलेक्ट करायचा आहे, जे की आपण महाराष्ट्र करणार आहोत. त्यानंतर हे सबमिट करून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म, तर तुम्हाला प्रिफरन्सेस पण द्यायचे. तुम्हाला कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे, हे कुठल्या ऍड्रेसवरती, समजा तुमच्या सर्कलमध्ये, त्या कुठल्या सर्कलमध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहेत त्याचे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. असे 10 प्रिफरन्सेस द्यायचे आहेत तुम्हाला
त्यानंतर ऍप्लिकेशन सबमिट करून प्रिंट काढायचे आहे. फीस पेमेंटचं पण रजिस्ट्रेशन नंबर टाकून सबमिट करून 100 रुपये फीस आपल्याला पे करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकता मित्रांनो. खरंच कुणाला जर गरज असेल किंवा गावामध्ये राहून जर काम करायचं असेल तर त्यांनी हा भरायलाच पाहिजे. थँक्यू.